लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान अगदी 2 आठवड्यांवर आलंय। पण रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये एकीकडे भाजपचा बॅनर तर दुसरीकडे शिवसेनेचा दावा असं चित्र आहे। अशात आज या मतदारसंघात एक घटना घडली। महायुतीत या जागेवरून राणे विरुद्ध सामंत असा सामना दिसत असतानाच किरण सामंतांनी एक पोस्ट केली, ज्यामुळे या सामन्याला पूर्णविराम लागला असं वाटत होतं। पण काहीच काळात त्यांनी ती पोस्ट डिलीट सुद्धा केली। काय होतं या पोस्टमध्ये आणि ती डिलीट केल्यामुळे वातावरण कसं तापलंय पाहूया। किरण उर्फ भैया सामंत मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू। रत्नागिरी सिंधुदुर्गात किरण सामंत यांचा मोठा दबदबा आहे। बांधकाम व्यवसायामध्ये त्यांचं मोठं नाव आहे। त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये गोल्ड मेडल सुद्धा मिळवलेलं आहे। तसंच क्रीडा क्षेत्रात ते कार्यरत आहेत। सध्या किरण सामंत हे महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत। मागच्या वर्षभरापासून लोकसभेसाठी किरण सामंत यांनाच उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती। त्याच अपेक्षेने सगळे कार्यकर्ते काम सुद्धा करत होते। पण महायुतीमध्ये भाजपही रत्नागिरी सिंधुदुर्गबद्दल आग्रही आहे। त्यामुळे त्यांनी सामंत यांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला। हा प्रस्ताव सामंतांनी नकारला आणि आपण शिवसेनेकडूनच लोकसभा लढवणार असं त्यांनी जाहीर केलं। त्यांच्या नकारानंतर भाजपने राणेंना रत्नागिरी सिंधुदुर्गात उतरवल्याची माहिती आहे। तशी ऑफिशियली घोषणा तर झालेली नाहीये, पण राणेंकडून सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं सुद्धा बोललं जातंय। आपलं ठरलंय, आपला माणूस, आपला खासदार, राणेंच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी असे स्टेटस लावायला सुद्धा सुरुवात केलेली आहे। अशातच आज पुढे आली किरण सामंतांची पोस्ट। मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि अबकी बार 400 पार करण्यासाठी आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून माघार घेत असल्याची पोस्ट फेसबुकवर किरण सामंत यांनी आज सकाळी टाकली होती। त्यानंतर काही वेळानंच त्यांनी ती पोस्ट डिलीट सुद्धा केली। सामंत यांचा प्रचार करणाऱ्या सगळ्यांनाच या पोस्टमुळे धक्का बसला। पण त्यांचे बंधू उदय सामंत यांनी काही वेळातच नागपुरात बोलताना एक स्टेटमेंट केलं। तो भावनिक निर्णय होता। आमचं सगळं बोलणं झालंय। गैरसमज दूर झालेत। ही जागा आपणच लढलो पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भावना आहे। शिवाय कोकणात शिवसेनेची सर्वाधिक ताकद आहे आणि त्यामुळेच शिवसेनेचाच उमेदवार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक लढवणार असं सामंत यांनी ठणकावून सांगितलंय। आधी किरण सामंतांनी पोस्ट टाकणं, नंतर ती डिलीट करणं, मग त्यांच्या बंधूंचं स्पष्टीकरण येणं, अशा सगळ्या नाट्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात पुन्हा परिस्थिती जैसे थेवर आली आहे। महायुतीत राणे आणि सामंत अशी रस्सीखेच चालूच आहे। या रस्सीखेचबद्दल, या सामन्याबद्दल तुमचं मत काय? आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करा।